ऐक ना, कुठे चाललोय आपण? आपल्या शेतात. शेतात? चल तुला बाग वगैरे दाखवतो. इथून जायचं? आउच. पडशील. तुला काय चालायची सवय नाही काय? तर हे कसं आहे ना, कसं चालायचं याच्यामधून? चालायचं असते, चांगलं वाटतंय. अरे बाप. चल तुला बाग दाखवतो लिंबाचा. कोणाचं शेत आहे हे? हे चुलत्याच आहे, आपलं पुढे. अच्छा. ओके, दमानी चल. किती लांब आहे अजून? ते काय समोर दिसत नाही का? आलंय. पडशील, ढेकळ आहेत ती. माझा पाय आतमध्ये जात आहे. आत नाही जाणार, बाहेर जाणार का? ढेकळ आहेत ना ते. जपून चल. हे एवढं सगळं शेत तुमचं आहे? हो, आपल्याच बापाचं आहे. ओ. आपल्या नाही म्हणजे माझ्या. तेच ते. पण हे कशाचं गार्डन आहे? गार्डन आहे काही? लिंबाचा बाग आहे, बाग. लिंबू नाही का? ओ लेमन. मी तोडू? नको नको, कच्चे आहेत ते. मा बाप मला तोडीन. अलाउट नाही ते. बर. ते कसलं झाड आहे? अरे सगळे लिंबाचीच बाई, एकच बाग आहे तो. ओ. तुला माहित नाही का? नाही. लिंबू मी कधी सरबत बघितलं पिते ना तू? हो. तेच आहे ती. कळलं? अच्छा. हा. आपण बसायचं आतमध्ये जाऊन आता. हो. चल. चल. काय होतंय? येता आहे ना काय? काटे लागतात ते. हा, काटे लागतात. असंच असतं शेतकऱ्याच्या इकडे आल्यावर. घरी खायचा माल फुकटचा. इकडे आलेलं असंच होतं. चला चल, आलो बाहेर. बापरे, तिकडे सरळ रस्ता होता ना, मग इकडून कशाला आणलं? अरे हे किती काटे लागले मला. लिंबाच्या बागातला शॉर्टकट असतो, लवकर येतात माणसं. चल, इथून चढता येईल ना? चढ. काटे लागले. हे हात गावाकडचे. द्या. कशाला हात पाहिजे? हा, इकडं असंच एकटं एकटं यावं लागतं बाई. आउच. पडशीन आणि मोडशीन. दमलीस काय? मग चल बसू इथं थोड्या वेळ. हो बस. आता जेवढी थकती, नंतर काय व्हायचं तुझं? म्हणे काय? बसू इथे. हा बस. सगळं विचारावं लागतं. हा. कसं वाटलं शेत आपला? छान आहे. सुंदर आहे ना? हो. काम करायचं बरं का याच्यात? काय काम करायचं? काय काम आधीच करायचं? काटे लागले एवढे. आत्ताच गळून गेली होय. सवय नाहीये मला. करेन. माझ्या मामाच्या पोरगी तर लगेच म्हणल्या असत्या काय म्हणले असतं? मी काम करू लागेल येते म्हणून. पण आता तुमच्या नशिबात आले आम्ही, काय करणार आहे? म्हणजे माझ्या मामाला 4 पोरी आता. मामा म्हणला कोणती एक पोरगी कर तू. ओ नाही हा. मग काय झालं? एकाचे दाताड बाहेर, एक पाचा तेल लावी ती, एक दोन वेणी घाली ती. म्हटलं बाबा हे ब्यात करण्यापेक्षा एखादी शहरातली बघू ठणठणीत. मला म्हणले लोक शहरातल्या पोरीला काम करतात. नंतर आता तुझं बघितलं तर. का नाही केली मग लग्न त्यांच्यासोबत? लग्न ते मामा नालडोर बसला माझ्या. कोणती कर, वावर देतो म्हणजे ते वावर बाय बोकांडीन. मी काय करू एवढं वावर सांभाळू काय एकटाच? आवडायची ना तुम्हाला? प्रश्न आवडायचा नाही. लहानी म्हणायची शॅम्पू आण, मोठी म्हणायची डव साबण आण, एक म्हणायची कपड्याच्या साबणी घेऊन ये. म्हणजे आत्ताच नौकर केलं होतं मला, माहितीये का? मग म्हटलं नको बाबा हे ब्यात उगच. अच्छा. मग दिसायला कशा होत्या? आता सांगितलं नाही वय. चपकुळ्या दाताची 2 वेण्या बांधून मस्तपैकी अशा वेण्या बांधून फिरवायची अशी. आणि ती वेणी फिरवली का माझ्या नाकालाच लागायची. ते नकोच म्हटलं. ते एकदम गाईच्या शेपटीवानी. नकोच म्हटलं ती. मग कशी हवी होती तुम्हाला? भेटली ना आता. हे काय म्हणजे आधीच ठरवून ठेवलं होतं का तुम्ही? ठरवून ठेवलं होतं. म्हणलं शहरातले आणू, कमीत कमी दबाव खाली तर राहीना आपल्या. मामाची पोरगी कसं दबावात राहत नाही. तिला वाटतं आपलीच आत्या आहे, आता टेन्शन नाही, सगळं आपलंच आहे. बरोबर आहे. काय बरोबर आहे? प्रत्येक गोष्टी बरोबरच असतात. म्हटलं चांगलं काहीतरी करावा. ते कसं होतं माहिती आहे का? लहान नुसती म्हणायची कंडिक्शन आणि कोणतं कंडिक्शन काय ते? म्हणजे ते कोणता तरी शॅम्पू असतो ना. कंडिशनर. अच्छा कंडिशनर असतं होय. हो. ते आम्हाला जरा इंग्लिशचं वांद आहे. कंडिशनर असतं. शॅम्पू लावायचा आणि त्याच्यानंतर कंडिशनर लावायचं असं असतं ते. ते डव केस सारखं अशी छान सॉफ्ट होतात. डव सारखं असतं ना. हो. मला येड्यात काढलं त्यांनी. म्हटलं नकोच.
माझा हक्क खिस्सा खाली व्हायला लागल्या. मी मामाची पोरगी, मला पाहिजेच, हेच पाहिजे तेच पाहिजे. इथं घरात खायला दादा नाही, त्या संत्र्याला संत्र आहे ना, आणि त्या याला पण लिंबाला लिंब आहे ना, कसं काय पैसे येतील. म्हटलं नकोच ब्यात. हो, मी मागितलं द्याल का आणून? पैसा ना पाणी, तुला लागत पाणीपुरी भेळपुरी करून द्यायचं. कंडिशनर शॅम्पू. अच्छा शॅम्पू होय. शॅम्पू बघू गावात भेटलं तर भेटन. इकडं फक्त डव 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 नाही, इकडं कॅनिक प्लस भेटतात. नको, मी डव मध्येच खुश आहे. इथं डव आहे, लय गोर होते, उडी मारायची त्याच्यात. म्हणजे पाण्याचा ढव असतो, ढव मोठा काळा काळा पाणी, ई त्याच्यात गोरच होतं डायरेक्ट. हा, हा काही काय गरज नाही, नको. तुला खोटं वाटतं का? जाऊ दे, तुला सगळंच खोटं वाटतं. यायला मामाच्या पुरी खेळले असते ते परवडले असते. करा ना मग, कोणी अडवलंय आता कसं काय करू? आता मामा तर बसला रुसून माझ्यावर. का? मग तुला आणलं ना. माझ्यावर का रुसलेत? मी काय केलंय? आता बायको आहे ना, तू नसती तर मग केली असती एखादी 4 पैकी. आता मामा कसा एकदम खुंडच देतोय मला. मला आवडायची वाटतं. आवडेल दामादामानी. काय म्हणतात ना, मन जिंकायचं बघायचं माणसाचं. कसं असतं, शेतकरी माणूस आहे आपण, थोडंफार कष्ट करायचं. पुढे ते लई तर लई थोडीशी काळी होशील, सावळी पडशील, पण घराला शोभून तर दिसशील. का आता शोभत नाही? दिसते, पण तुझ्यासारखी गोरी नाही ना, थोडी सावळी केली का मग चांगली वाटशील. असं काय पण बोल. काय बोलू? बोला तुम्हीच. मामाच्या मुलीचं कौतुक चाललं होतं ना, करा अजून. काय कौतुक करायचं आज आता? ऐकते. आता मामाच्या पोरीचं कौतुक नाही करायचं. मग कौतुक करण्यासारखे लोक नाहीत, ते काम काढूस तर गोड बोलतात. नंतर सगळं पोरगी देऊ, आमची पोरगी देऊ, हे करू देतच नाहीत. ज्या वेळेस आणली एखादी, आम्ही पोरगी देणार होतो तुम्हाला, तुम्ही आमच्या विरुद्ध लग्न केलं. म्हणजे आम्ही येडे, तुम्ही शाणे असं म्हणतात. मग काय करायचं आता? जाऊ दे ना, आता झालंय ना लग्न, करायचं अजून. आता कशाला करायचं? एक सांभाळता येत नाही, 2 कुठं? दुसरं नको. नको. हा, मग बस झालं आता. आता मामाची पोरगी फुकट पण नको. म्हणजे अजून हाऊस आहेच वाटतं. कशाची हाऊस? आता झाली ना पूर्ण बाई हाऊस. आता मग अजूनही हवी आहे मामाची मुलगी. कशाला? मग डॉक्टर बसवायला? किती वेळा ऐकलंय मगासपासून, मामाची मुलगी अशी, मामाची मुलगी तशी, मला करायची होती, मामाने दिली नाही. चुकीचं सांगून चुकी केली का? मनातलं सांगणं हे असतं का? चुकीचं असतं का? तसं नाही. हे आजपासून बायकांना काहीच सांगायचं नाही, लपून ठेवायचं. हो का? हा, प्रेमाने सांगितलं तर बायकांना जीव घेतात, जीव डायरेक्ट नरड्यावर पाय ठेवतात. नकोच ते. आजपासून काहीच सांगणार नाही. खरं? खरं? खरंच. तुला सांगून चुकी झाली, तू दुसऱ्यांना सांगशील, दुसरे माया बोकांडी बसतील. काय चाललंय, बायकोला असं शिकवतो का, मामाच्या पोरींचं सांगतो का कौतुक, आहे का नाही? चला आता, लय झालंय गप्पा. हो, खरंच जाऊयात, मला खूप भूक लागलीये. हो, तुला खाण्याशिवाय काय येतंय? नुसती म्हशीसारखी खातीन झोपती. तुम्ही नाही खात का? हा. आता काट्यातून घेऊन जाऊ नका बरं. मग काय दगडातून घ्यायचं काय? ते काटे लागतात, ते उचतात मला. दामाने उतर, इथं पडशीन मोडशीन. हात द्या, पडेन मी.